नवीन अभ्यासक्रम 2026-27 इयत्ता 6वी मराठी पुस्तक माझा गुरु पाठ 2. या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. आम्हाला हे समजले मध्ये प्रश्न पहिला, कोण ते लिहा. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे. उत्तर लेखक. रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी. उत्तर लेखकाची आई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे. उत्तर विविध लेखक व कवी. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी. उत्तर लेखकाची चिमुकली मुलगी. प्रश्न 2, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कंसात आहे कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव. वाचनामुळे शब्दांशी टिंबटिंब होते. उत्तर मैत्री. टिंबटिंब आपलं जगणं समृद्ध करतात. उत्तर अनुभव. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे टिंबटिंब आहेत. उत्तर प्रतिबिंब. गुरूंबद्दल नेहमी टिंबटिंब आणि आदर असावा. उत्तर कृतज्ञता. प्रश्न 3, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर लेखकाचा वाचनाचा वेग खूप चांगला असल्यामुळे विकत आणलेली पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची. तसेच पुस्तकामुळे आपले व्यक्तिमत्व घडते, जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणून खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला लेखकाला जास्त आवडायची. कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. उत्तर लेखक जेव्हा 4थीमध्ये होते तेव्हा त्यांना त्यांची पहिली कविता सुचली आणि ती सर्वांना खूप आवडल्यामुळे त्यांना शाळेत बक्षीसही मिळाले. या अनुभवानंतर हळूहळू त्यांची शब्दांशी मैत्री झाली आणि त्यांचा हुरूप इतका वाढला की ते दिवसातून 3-3 कविता लिहू लागले. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? उत्तर लेखकाच्या मते त्यांनी आयुष्यात जे काही पाहिले, अनुभवले आणि जे सुख दुःख सहन केले तेच त्यांच्या कवितेतून व्यक्त झाले. त्यांच्या कविता म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच जगण्याचे आणि आलेल्या अनुभवांचे रूप आहेत, म्हणूनच ते असे म्हणतात. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. उत्तर पुस्तकामुळे लेखकाचे व्यक्तिमत्व घडले, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. पुस्तकांनी लेखकाला ज्ञानाचा खजिना देऊन त्यांचे जगणे समृद्ध केले, म्हणूनच लेखकाने पुस्तकांना आपल्या आयुष्यातील गुरु मानले आहे. 4था प्रश्न, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण? त्यांचा वाचनाचा वेग खूप चांगला होता. कवीने सगळ्या प्रकारचे वाचन करावे कारण वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते, शब्दांचे वेगवेगळे आयाम समजतात आणि वेगवेगळ्या साहित्यिकांनी एकच विषय कसा मांडला आहे याची जाण होते. दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे कारण त्या कवितेमध्ये प्रत्येक नोकरदार वडिलांची आणि त्यांच्या मुलाची खरी व्यथा मांडलेली होती, जी ऐकणाऱ्याच्या मनाला थेट भिडायची. विचार करा व सांगा. त्यातला प्रश्न आहे, शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर शब्दामागील भावना आणि लेखकाचा मूळ हेतू समजून घेऊन भाषेचा आनंद घेणे म्हणजेच शब्दाकडे चौफेर बघणे होय. लिहिते हो यामध्ये प्रश्न, तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश रूपात वहीत लिहा. उत्तर श्यामची आई पुस्तकाचा सारांश. मी श्यामची आई हे पुस्तक वाचून त्याचा सारांश लिहिला आहे. तुम्ही वाचलेल्या पुस्तकाचा लिहू शकता. लेखक व पार्श्वभूमी, हे पुस्तक साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या आठवणींवर लिहिले आहे. मुख्य विषय, आईने लहानपणी श्यामवर केलेले संस्कार, दिलेली शिकवण आणि मुलाचे व्यक्तिमत्व घडण्यातील आईची महत्त्वाची भूमिका यात सुंदर व भावूक पद्धतीने मांडली आहे.
मिळणारी शिकवण. या पुस्तकातून प्रेम, दया, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि संकटात खचून न जाता धैर्याने उभे राहणे या मूल्यांची शिकवण मिळते. खेळूया शब्दांशी मध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. तयार केलेले शब्द आहेत अ. वाढदिवस, आ. ग्रंथालय, इ. आत्मचरित्र, इ. कविता संग्रह.